2 3 4 5 6 7 ही राहिले 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 हे एक राहिलेलं. 24 त्याच्यानंतर आता ही फांदी 25 26 27 त्याच्यानंतर ही फांदी 28 29 30 31 32 ही फांदी 33 34 35 आणि पुढे ते से झाले 36 त्याच्यानंतर ही फांदी ही राहिली. हा ती झाली 36 37 38 39 40 41 आणि 42 ही फांदी ती झाली ना सर नाही नाही 43 44 45 46 त्याच्यानंतर ही 47 48 49 49 50 51 52 53 54 55 56 त्याच्यानंतर ही 57 58 59 आणि 60 त्याच्यानंतर ही 61 62 63 ही 64 65 नाही झाली 64 65 66 67 68 69 70 ओके आणि 71 71 आजच्या कंडिशनला जे आहेत आपल्याला बोंड तर बॉल तयार बोंड जे तयार आहेत बोंड. हे आपल्याला कतर मिळालेले आहेत आणि बोंडाची जी साईज आहे ही साईज आपण पाहिली तर एकही बोंड तुम्हाला जे आहे हे तुम्हाला 7-8 ग्रामच्या खाली भरणार नाही. मिनिमम आपण जे काही बोंड म्हणतो की 6.5 ग्रामचं बोंड आहे ते 6.5 ग्रामचं बोंड तुम्हाला या ठिकाणी दिसून जाईल. आणि बोंड जे आहेत लाग जो आहे एकदम म्हणजे जवळजवळ लागलेला आहे. या ठिकाणी आपण पाहिलं ही कंडिशन्स आहे. आणि एंटर 3ला 3 एकरचा जो प्लॉट आहे तो प्लॉट तेच आहे. आपण पाहिलं ह्या झाडावरचे आपण बोंड बोंडण्यासाठी पानं काढले. फक्त ह्या झाडावरचे आपण किती पानं काढले 10-12 पानं काढले तर झाड खुलं झालं. म्हणजे ज्याचं काय पान मोठं आहे पानाची संख्या कमी आहे. आणि पानं परत बोंड तुम्हाला जे आहे ते बोंड त्या ठिकाणी दिसायला लागले. वेचायला गेल्या वर्षीचा अनुभव आहे आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने आलेले आहे. आणि या वर्षी आता तुम्हाला जे दिसते बोल त्या हिशोबाने आपल्याला अपेक्षित यील्ड जे ते तुमच्या हिशोबानं मिळून जाईल. आणि सर यात प्लस पॉईंट असा आहे याच्यात आहे ना बोंड सोडवत नाही कारण व्हेंटिलेशन पूर्ण मेंटेन आता तुम्ही खाली बघा आपण एक